आपल्या सर्वांना माहितीच आहे की संघटन सृजन नावाची एक प्रक्रिया ही काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत संघटन निर्माणच्या अनुषंगाने सुरू झालेली आहे. रायपूरच्या अधिवेशनामध्ये याचा सूतोवाच झाला आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरून एक जिल्हा अध्यक्षांची एक निवडीची प्रक्रिया आहे. ही केवळ जिल्हा अध्यक्षांच्याच निवडीची प्रक्रिया नाही, तर संघटनेमध्ये देखील जी काँग्रेसच्या संविधानात, काँग्रेसच्या घटनेत ज्या पद्धतीने रचना आहेत त्या रचनेला पूर्णत्वास नेण्याच्या अनुषंगाने हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा देशभरात हाती घेतला गेला. महाराष्ट्र हा मोठा एक जिल्हा आहे, एक मोठा राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्यांमध्ये पहिलेच्या तुलनेमध्ये 12 जिल्हा काँग्रेस कमिट्या वाढवल्या आणि आता एकंदरीत 72 जिल्हा काँग्रेस कमिटी या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अखत्यारीत आहे. मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटी हा देखील एक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा भाग आहे आणि त्या मुंबईच्या अधीनस्थ 6 जिल्हा काँग्रेस कमिट्या आहेत. त्यामुळे 72 आणि 6 एकूण 78. जे 78 हा काँग्रेसच्या इतिहासामध्ये एक माइलस्टोन आहे. असे 78 ते साल असेल. मात्र या 78 ज्या जिल्हा काँग्रेस कमिटी आहेत या काँग्रेसला पुन्हा एकदा निवडणुकींच्या आणि संपूर्ण एकंदरीत राजकीय पार्श्वभूमीवर एक नवचैतन्याच्या स्वरूपातून, नवसृजनच्या स्वरूपातून पुढे जात आहेत. या आतापर्यंत झालेल्या 15 राज्यांच्या प्रशिक्षणे संपन्न झाले. महाराष्ट्रातल्या निवड होऊन तसं पाहिलं तर 5 महिने हे होऊन गेलेले आहेत. मात्र 5 महिन्यांमध्ये SIRचा एक प्रक्रिया सुरू असल्यामुळे BLA 1 BLA 2 याच्या निवडीचा संदर्भ असल्यामुळे आम्ही प्रशिक्षण हे लगोलग तातडीनं त्यावेळेस होऊ शकलं नाही. मात्र आता जी प्रक्रिया जी आहे ती आता छाननीच्या पातळीवर, प्रशासकीय पातळीवर छाननीच्या स्वरूपात गेलेली असताना या मधल्या काळामध्ये जो एक वेळ आम्हाला मिळाला त्याचा सदुपयोग करत असताना हे जिल्हा अध्यक्षांचं प्रशिक्षण शिबिर हे संपन्न होत आहे. आजपासून पुढील 10 दिवस म्हणजे 2 सप्टेंबरपर्यंत 10 दिवसांचं निवासी आणि संपूर्णतः कमिटेडली आणि या सर्वांमध्ये अत्यंत शिस्तीने हे प्रशिक्षण संपन्न होणार आहे. या प्रशिक्षणाच्या 9व्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटनचे सरचिटणीस वेणुगोपालजी हे येतील. संघटनेचा कोणता आयाम, कोणता टप्पा निश्चित केला त्याचा आढावा घेतील. सोबतच येणाऱ्या वर्षभराचा ॲक्शन प्लॅन देखील आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत. त्या संदर्भात तिथे चर्चाही संपन्न होईल आणि समारोपाला शेवटच्या दिवशी राहुल गांधीजी जे आहेत ते देखील या प्रशिक्षणाच्या समारोपाला येतील. अशी एकंदरीत या 10 दिवसांची सर्वसाधारण मांडणी आहे. आज याचं उद्घाटन अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कार्यसमितीचे सदस्य, माजी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज याचं दीपप्रज्वलन करून याचं रितसर उद्घाटन केलेलं आहे. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील नेतृत्व, भारतातून संबंधित जे या प्रक्रियेशी संबंधित आहेत तेही आमचे नेते या ठिकाणी येणार आहेत. त्यामध्ये खासदार शशिकांत सेंथिल हे संघटनविषयक काम बघतात ते येणार आहेत. त्यासोबतच संघटनच्या या संघटन सृजनच्या अनुषंगानं जे कार्यरत आहे वामशी रेड्डीजी ते येणार आहेत आणि इतरही सेशनच्या अनुषंगाने इथे येतील. हे प्रशिक्षण केवळ एकतर्फी नसून हे संवादात्मक होईल. यामध्ये सकाळच्या व्यायामापासून, श्रमदानापासून या प्रशिक्षणाची सगळी सुरुवात होणार आहे. स्वावलंबनही या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे कुठलाही लावाजमा आणि कुठलीही तारांकित सुविधा न करता साध्या वातावरणामध्ये आणि साध्या परिस्थितीमध्ये प्रशिक्षण आम्ही संपन्न करणार आहोत. पुण्याचा कार्यक्रम यशस्वी झालेलाच आहे. सेवाग्रामला अशा पद्धतीचं प्रशिक्षण होत असताना राहुलजी तिथेही आलेले आहेत. नाशिकला येण्याचं जे आम्हाला एक संधी जी मिळाली त्याबद्दल या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. येणाऱ्या वर्षात इथे कुंभमेळा आहे. कुंभमेळा हा एक सांस्कृतिक सण आहे, एक उत्सव आहे आणि गंगा जमुना तैवीचा एक अत्यंत महत्त्वाचा एक भाग हा कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आपण हा वारसा आपण जतन करत आलो. आपली आख्यायिका आहे आणि आपली अवधारणा ही आहे की समुद्र मंथनामध्ये विष निघालं आणि अमृत निघालं
आणि तो अमृताचा कलश घेऊन जात असताना अमृताची 4 थेंब याच पुण्यभूमी नाशिकमध्ये ही इथे पडली आणि त्याचा संदर्भ घेत असताना ही परंपरा सुरू झाली आहे. आज आपण बघतोय की देशामध्ये विष मोठ्या प्रमाणावर पसरवलं जात आहे. द्वेष, मत्सर हा तर आहेच आहे विष स्वरूपाचा, मात्र केंद्रित पद्धत, हुकुमशाही पद्धत हे देखील एक विष आहे. एवढंच नाही तर बेरोजगारी हे देखील एक विष आहे. महिलांची असुरक्षितता हे देखील एक विष आहे. नोकऱ्यांच्या संध्या जाणं हे देखील एक विष आहे. विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणं, शाळा बंद होणं, या सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणं, कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विकास कामात जो गोडबंगाल चाललं ते आपण बघतोय, तेही एक विष आहे. त्यामुळे जिथे अमृत सांडलं आहे त्या साक्षात त्या ठिकाणी आज सर्वदूर विष शिंपडला जात आहे. याच्याबद्दल आम्हाला दुःख आहेच आहे. आणि एकंदरीत जे विष आहे ते दूर करण्याच्या अनुषंगानं देखील संपूर्ण नागरिकांची आणि या परंपरेला मानणाऱ्या सगळ्यांची ती जबाबदारी आहेच. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये या अमृतांच्या थेंबांना, या अमृताला स्मरण करून आपल्याला राष्ट्र निर्माण आणि समाज निर्माण संविधानाला कसं करता येईल ही देखील एक प्रेरणा याच्या मुळाशी कुठेतरी आहे. याच शहरामधील राम हे देखील वनवासात होते. या शहराला अनेक आध्यात्मिक परंपरा असणारा संदर्भ आहे, ऐतिहासिक परंपरा असणाराही संदर्भ आहे. इथेच काळाराम मंदिरामध्ये 1932 ते 1937 या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रही याच ठिकाणचा आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासामध्येही या ठिकाणी अनेक घटना ज्या घडलेल्या आहेत, या सर्वांची एकंदरीत जी असणारी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी लक्षात घेता हे 10 दिवसाचं शिबिर नाशिकमध्ये आयोजित करत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या प्रशिक्षणातून आमचे जिल्हाध्यक्ष हे पुढचा अजेंडा, पुढचा मॅन्डेट आणि पुढची भूमिका घेऊन निघतील. आणि 2029मध्ये आम्ही परिवर्तनाची नांदी या ठिकाणून सुरू झाली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आणि सोबतच जे प्रगत चिंतन एक आज देशात होत आहे, राहुल गांधी आमचे नेते जी भूमिका मांडतात आहे ती भूमिका जनाजनापर्यंत, मनामनापर्यंत, घराघरापर्यंत घेऊन जाण्याचं काम या 10 दिवसांमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष पुढच्या एका योजनेच्या माध्यमातून साकारतील असा या सगळ्या नाशिकच्या प्रशिक्षणाचा असणारा हा आयाम आहे. ही माहिती आज आपल्याला देत असतानाही आनंद आहे. आणि नाशिकमध्ये हा कार्यक्रम होत आहे कारण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, नाशिक ह्या सगळ्यामध्ये, मुंबई या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम होत असताना आज विशेष करून नाशिकमध्ये हा कार्यक्रम होत असल्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. हे मी आपल्याला सांगितल्यानुसार हे प्रशिक्षण केवळ मोनोटोन नाही, म्हणजे एक वक्ता येईल बोलेल. शेवटी आम्ही कार्यानुभवाचे लोक आहोत. आम्ही संवादावर आमचा विश्वास आहे. छोटी छोटी पुस्तकं वाचून, फासिझमच्या माध्यमातून आम्ही काही कोणाचा मेंदू जो आहे तो ब्रेनवॉश करायचं काम करत नाही किंवा आम्ही काही आतंकवाद्यांचा वेगळे जे काही प्रशिक्षण आहेत त्याच्याशी आमचा काही दूरदूरांमध्ये संबंध नाही. आम्ही लोकशाहीवर आधारित आणि रचनात्मक कामावर आधारित, गांधींच्या सर्वोदयावर आधारित, संत परंपरेच्या भूमिकेवर आधारित असणारा आमचा हा विचार आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये अशा सर्व ज्या गोष्टी आहेत त्या निश्चित होतील. 10 दिवसाचा हा खूप मोठा पिरियड आहे. 10 दिवसामध्ये काय मार्गदर्शन होणार आहे इथल्या जिल्हाध्यक्षांना? 10 दिवसांचा कार्यकाळ मोठा आहे आणि आम्ही किती गंभीर आहोत हे यामध्ये कुठेतरी आपसूक केले. प्रशिक्षण घ्यायला आम्ही हे घेत नाही आहोत, तर यामागे एक मोठी आमची योजना आहे. एक राष्ट्रीय योजना आहे, तळागाळापर्यंत जाण्याची योजना आहे आणि राष्ट्र निर्माण, समाज निर्माण ही भूमिका त्यामध्ये आहे. मला असं वाटतं की 10 दिवसाचं एक जे आहे हे आम्ही हे कमीच आहे. दर 6 महिन्यानंतर अशा सगळ्या शृंखलाची एक आवश्यकता आहे. कारण हे केवळ प्रशिक्षण नाही, हे चिंतन आहे, हे मंथन आहे. आणि या चिंतनातून, मंथनातून आम्ही देखील या ठिकाणून एक कार्यक्रम हा कुठेतरी मंथनाची जी भूमिका आहे, परंपरा आहे, तिचं स्मरण मी पुन्हा एकदा करतो की मंथनातूनच आपला देश पुढे आलेला आहे. कुंभमेळा त्यातलीच एक प्रक्रिया आहे. तर या मंथनातून आम्ही एक आमचा पुढचा अजेंडा घेऊन जाणार आहोत. एक दिलानी, एक मनानी, एका भूमिकेने, एका दिशेने आम्ही जो कार्यक्रम ठरवायचा आहे त्यासाठी इतक्या दिवसांची ही आवश्यकता आहे आणि त्यानुसारच 10 दिवस आम्ही त्याकरता निवडले आहेत. इथे कार्यक्रमाला राहुल गांधी येत असतील असं तुम्ही म्हणालात. नेमकं
हा संघटनात्मक दौरा आहे, ही संघटनात्मक प्रशिक्षण आहे. त्यामुळे विशुद्ध स्वरूपामध्ये संघटनात्मक याला ठेवण्याचा आतापर्यंतचा पायंडा आहे. याआधी राहुलजी ज्या ज्या ठिकाणी गेले ते फक्त त्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करण्याकरता आले. त्याच्यासोबत इतर कुठेही कार्यक्रम हे झाले नव्हते आणि त्यांच्याही अशा सूचना आहेत की संघटनेचं सिरियस काम जेव्हा चालत असतं त्याला आपण तेवढ्याच गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यामुळे ते येतील आणि या ठिकाणी केवळ जिल्हाध्यक्षांशी ते अर्धा दिवस जे आहे, एक संपूर्ण दिवसच त्यांचा जो आहे तो कमिटेडली या सगळ्या प्रक्रियेकरता राहणार आहे. त्यांच्यासोबत संवाद राहील, त्यांचं सेशनही असतं, त्यांचा हितगुजी असतो. जिल्हाध्यक्षांच्या परिवारातील लोक त्या दिवशी येत असतात. त्यामुळे हा प्रशिक्षण जो आहे, राहुलजींचा दौरा जो आहे तो हा संघटनात्मक दृष्टिकोनातून राहणार आहे. सेवादलच्या माध्यमातून अनेक वर्ष खरं तर ही प्रक्रिया यापूर्वी पार पडलेली आहे. मध्ये एवढा मोठा गॅप जाण्याचं काय कारण होतं की आता थेट इतक्या वर्षानंतर आपल्याला पुन्हा एकदा संघटन बांधणीसाठी मैदानात उतरावं लागतंय? सेवादलचा हा फॉर्म्युला आधी का नाही वापरला गेला? हा आता संघटन सृजनच्या कॅम्पेनचं माध्यम असल्यामुळे हा या स्वरूपात आपल्या पुढे आला आहे. मात्र मला आपल्याला सांगायला आवडेल की वर्ध्याला सातत्यानं अशा प्रशिक्षणाची एक लंबी शृंखला ही काँग्रेसच्या वतीनं चालवल्या गेली आहे. आणि एवढंच नाही तर युवक काँग्रेस सेनेशिवाय या संघटनाच्या आमच्या ज्या निवडणुका आहेत त्यानंतर देखील त्यांच्या देखील अध्यक्षांची एक शृंखला आमची ही सुरूच आहे. आणि त्या सर्वांच्या सोबत आता जिल्हाध्यक्षांची निवड ही या प्रक्रियेतून होत असल्यामुळे ती त्यासोबत जोडल्या गेलेली आहे. त्यामुळे आम्ही अधिक कर्मठतेने या वाटेवर चाललो आहे असं म्हटल्यास ते अधिक बरोबर राहील. मात्र या सर्व गोष्टी आमचा ठेवा आहे आणि सातत्याने या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही करत आलो आहे. 2007 पासूनच या संपूर्ण प्रशिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये माझा देखील एक कार्यकर्ता या अनुषंगाने समावेश असल्यामुळे ही सुरू असलेली प्रक्रिया आहे. मग त्यामध्ये अहिंसा के रास्ते नावाचा एक उपक्रम आहे, राजीव गांधी पंचायत राज संघटन नावाचं आमचं एक संघटन आहे, ते 3 दिवसाचं सर्वोदय संकल्प शिबिर आजचं आयोजन करतो तो आहे. एक नेतृत्व संगम नावाची एक प्रक्रिया आहे ती देखील होत असते. युवक काँग्रेसचे प्रशिक्षण आहेत, NSUIचे प्रशिक्षण आहे, सेवादलही जे आपल्या संघटनात्मक प्रशिक्षण घेत असतं. त्यामुळे आजच होतं आहे असं नाही, असे प्रशिक्षण सातत्याने आम्ही करतो आहे. पुण्याच्या कार्यक्रमामध्ये स्त्रीमुक्तीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. मात्र त्या कार्यक्रमामध्ये केवळ हिंदू परंपरेवरच जास्त बोललं गेलं. त्यामुळे राहुल गांधींनी पक्षपातीपणा केला आहे आणि विशेष फक्त हिंदू धर्मावर बोलले, कारण मनुस्मृतीचा उल्लेख त्यामध्ये होता आणि फक्त हिंदू धर्म, ख्रिश्चन असेल किंवा इतर धर्माबद्दल त्यांच्या परंपरेबद्दल ते बोललेले अशा प्रकारचा आरोप आता होतो. आरोप करणाऱ्यांना दुसरं काही सांगायचं नाही. तिथे संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या सर्व गोष्टी बोलल्या गेल्या. तिथे सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व प्रवर्गातल्या महिला आल्या. त्यांनी आपापल्या परिवारातल्या, आपापल्या घरातल्या, आपण ज्या परिवारातून अर्थात ज्या समाजातून आलो त्याच्या व्यथा तिथे मांडल्या आहेत. मात्र एवढा चांगला कार्यक्रम झाल्यानंतर अभिनंदन करण्याचं औदार्य हे विरोधकांजवळ नाही. त्यामुळे नसती खुपासट ते काढत बसली आहेत. आपण बघा की मी या ठिकाणी माध्यमाला अत्यंत विनम्रतेने सांगू इच्छितो की एका महिलेचा व्हिडिओ जो फार मोठ्या प्रमाणावर वादग्रस्त ठरवण्यात आला, त्याचा व्हिडिओ आणि ती मुलाखत घेण्याकरता आम्ही गेलो नव्हतो आणि आमचा NSUIचा कार्यकर्ता गेला होता. माध्यमाचा एका चॅनलच्या माध्यमाचे प्रतिनिधी गेले आणि त्या प्रतिनिधींनी त्या मुलीची मुलाखत घेतली. ती माध्यमांना का मुलाखत दिली म्हणून त्या मुलीवर जो दबाव आणला गेला त्यातून एक प्रकरण आहे. त्या प्रकरणाच्या निमित्तानं गुंड आणून तिथे भाडोत्री गुंड आणून हल्ला करण्याचं प्रकरण आहे. जे महिला येतात आहेत त्या भाड्याने आणल्या जातात, ते पैसे देऊन आणल्या जातात ते असं सांगितलं गेलं. कुठे यूट्यूबरला पैसे दिले जात आहे असं सांगितलं गेलं. त्यामुळे या संदर्भात आरोप करणं हे कुठेतरी एकंदरीत भारतीय जनता पक्षाने हा सपाटा त्यांनी सुरू ठेवलेला आहे. त्यांनी वास्तविक पाहता कार्यक्रमाच्या यशाबद्दल अभिनंदन करायला हवं, मात्र ते अभिनंदन कोणाचंच करू शकत नाही, त्यांची असणारी मानसिकता आहे. आणि या सगळ्या विरोधकांच्या टीकेला आपण बाळ छान तयार झाल्यानंतर त्याला टीका लावतो, नजर लागू नये म्हणून आम्ही या विरोधकांच्या सर्व टीकेचा आमच्या कार्यक्रमाला नजर लागू नये अशा अनुषंगाने त्याला घेत आहोत. यात एवढ्या महिला उत्स्फूर्ततेने, एवढ्या लेखी बाळी मुली आल्या, या सर्वांचा अपमान आहे. हा एकंदरीत स्त्री समाजाचा अपमान आहे अशा प्रकारे सांगण्यात गेलं. आता त्यांचे असे व्यवहार जर झाले असतील तर न खाऊंगा न खाणे दूंगा असा तुमचाच नारा आहे. असे व्यवहार झाले असतील तर आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करा. याआधी ज्यांचं नोबेल पारितोषिकाकरता नाव पाठवलं पाहिजे
असे चंद्रकांत दादा पाटलांनी आधीच सांगितलं की ते दगड उचलून त्याच्यावरचे जे ठसे ते बघून आधार कार्डशी लिंक करून आम्ही आता केसेस करणार आहे. त्यांच्या या दाव्याच्याच पाठोपाठ आता हा दुसरा दावा तेवढाच गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या 5 ते 6 ठिकाणी छात्रवृत्ती गुंज कार्यक्रम होणार आहे असं कळतंय. त्याबद्दल काही माहिती आली का किंवा देशभरात किती ठिकाणी होईल? देश त्यांचाच प्रश्न आला की नागपूरमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान पुढचा कार्यक्रम अशी आज एक बातमी आहे, काय आहे? नाही, एकंदरीत छात्रवृत्ती गुंजची देशभरामध्ये फार मोठी चर्चा आहे आणि प्रत्येक गावातला तरुणाई त्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आगंतुक आहे, इच्छुक आहे. कोटा या ठिकाणून म्हणजे दिल्लीचं आंदोलन सुरू होण्याच्या कितीतरी आधी कोटा या ठिकाणून हा सिलसिला सुरू झाला. मग डेहराडूनला झाला. दरम्यान डेहराडूनच्या कार्यक्रमानंतर दिल्लीला एक आंदोलन झालं. पुन्हा प्रयागराजला एक कार्यक्रम झाला आणि पुण्याला झाला. तर छात्रवृत्ती गुंजचे 4 कार्यक्रम जे आहेत या सगळ्यांमध्ये उपस्थिती आणि तरुणांचा जो राष्ट्र निर्माणच्या अनुषंगाने जो प्रयत्न आहे त्यामुळे याची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामध्ये मला एक बाब विशेष निदर्शनास आपल्याला आणून द्यायची आहे की तो कोटा असेल, डेहराडून असेल, प्रयागराज असेल किंवा पुणे असेल, राहुल गांधींनी त्या कार्यक्रमामध्ये पॉलिटिकल बोलायचं टाळलं आहे. त्यातले काही संदर्भ राजकीय म्हणून आमच्यावर टीका होऊ शकेल, मात्र तो संदर्भ म्हणून घेतलेला आहे. तो ज्यावर अटॅक करण्याच्या अनुषंगाने किंवा बोलत असणाऱ्या त्या सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी राजकीय बोलू नका हे देखील सूचना केली आहे. त्यामुळे एक सामाजिक स्वरूपाची भूमिका ही राहुल गांधी सातत्याने मांडतात आहे आणि ही भूमिका जी आहे ही मोठ्या प्रमाणावर समाज त्याला प्रतिसाद देत आहे आणि या अनुषंगाने अनेक कार्यक्रम व्हावेत अशा प्रकारचे भारतभरामधून निमंत्रण आहे. आमचाही प्रयत्न राहील की जिथे जिथे शक्य आहे तिथपर्यंत जाऊ. अन्यथा याचं अजून काही दुसरा याच्यातला मार्ग आहे का तो देखील आजमावता येईल. मात्र थोडक्यात तात्पर्य आहे की संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याच्या अनुषंगानं आपल्या देशात चर्चा सुरू झालेली आहे आणि तानाशाही हुकुमशाहीचा निषेध हा आपल्या देशातल्या लोकांनी सुरू केलेला आहे. हा यातला सर्वात महत्त्वाचा संदेश. संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात दुसरा टार्गेट आहे का? लगेच नागपूर का? नाही, नागपूरच नाही, नागपूरलाही होईल, इतरही ठिकाणी होईल, पुण्यातही झाला. त्यामुळे आता तर होऊन गेलं, कार्यक्रम होत राहिले, पुढे पण येतील. आणि नागपूर जे आहे ते भारताच्या मध्य ठिकाणी आहे, त्याला एक फार मोठी परंपरा आहे. त्या परंपरेला काळिमा फासण्याचं काम जरूर तिथल्या काही संघटना करतात आणि त्या काळिमा फासतात. मी याच्यासाठी म्हणतो की त्यांनी स्वतःचं 100 वर्ष झाल्यानंतर नोंदणी करून घेतली नाही. दादा, काँग्रेसला महिलांना आरक्षण मिळू द्यायचं नाही आहे आणि म्हणून त्या बिलाला विरोध केला जातोय असं मुख्यमंत्री आता म्हटलं. मुख्यमंत्र्यांना मागे बोलत असताना मी गजनी एक उल्लेख त्यांचा केला होता. मला त्यांचा गजनी हा उल्लेख पुन्हा एकदा करावासा वाटतो, कारण याच मुख्यमंत्र्यांनी जेव्हा महिला विधेयक एकमताने मंजूर झाले होते त्यावेळेस त्यांनी अभिनंदन केले होते. मला आपल्याही निदर्शनास द्यायचं की मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. संसदेमध्ये महिला आरक्षणाचा जो विधेयक आहे हे पारित झालेलं आहे. डिलिमिटेशनच्या मुद्द्याच्या अनुषंगानं तो जो रणीचा डाव खेळतात आहे तो अत्यंत चुकीचा आहे. महिला विधेयक सर्वांनी एकमताने मंजूर केलेलं आहे बिना डिलिमिटेशन. 2029च्या निवडणुका 29च्या निवडणुका ज्या आहेत त्या 2024च्या पारित झालेल्या विधेयकाच्या नुसार करावं. काँग्रेस त्याचं स्वागत करेल. ही भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. त्यांचा जो 2 आहे, एकतर बुद्धिभेद करणं हे त्यांचं कौशल्य आहे, केसाने गळा कापणं त्याचं आम्ही म्हणतो, किंवा ते गजनी आहे. मधल्या काळामध्ये जेनझीचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर काँग्रेस खडबडून जागी झाली आणि जेनझी मतदारांवर त्यांनी आता फोकस आपला कॉन्सन्ट्रेट केलाय. मात्र जो काँग्रेसचा पारंपरिक जो मतदार आहे तो कुठेतरी तुमच्यापासून लांब सुटत चालला. त्याला जवळ करण्यासाठी काय येणार दिवसांमध्ये? नाही, जेनझींचं आंदोलन झाल्यावर काँग्रेस जागी झाली हा आरोप म्हणजे खोटा आहे संपूर्णतः. आणि याचा संदर्भ मी आपल्याला देऊ इच्छितो की राहुलजींनी खूप आधीपासून विद्यार्थ्यांशी संवाद आणि चर्चेची प्रक्रिया सुरू केली होती. मला आपलं लक्ष वेधायचं आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टच्या जजनी टिप्पणी केली नव्हती तेव्हाही कोर्टाचा अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा कार्यक्रम झाला होता. त्याची सुरुवात ही झालेली होती. त्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते एक आंदोलन झालं. त्या आंदोलनाचा विषय आपल्या ठिकाणी, मात्र ही प्रक्रिया राहुल गांधींनी खूप आधी सुरू केलेली आहे. भारत जोडोच्या यात्रेच्या दरम्यानही आपण बघितलं असेल की तरुणांशी युवकांशी मोठ्या प्रमाणात संवाद त्यांनी साधला होता. कुंभमेळ्यामध्ये एक मोठा गौडबंगाल आहे असं तुम्ही आता काही वेळापूर्वी एक नाही आहे, अनेक गौडबंगाल आहेत. आणि त्यामध्ये सर्वात त्यातला जो कळस आहे म्हणजे गौडबंगालाचा सर्वात ताजा आणि सर्वात मोठा जो उदाहरण आहे की जे इथले पालकमंत्री ज्यांना नियुक्त केलं त्या पालकमंत्र्यांच्या परिवारातील, त्यांच्या जिल्ह्यातील, परिसरातील, त्यांच्या जवळच्या, त्यांच्या पक्षाच्या लोकांनी बोगस वर्क ऑर्डर दिल्या आणि त्या बोगस वर्क ऑर्डर दिल्याचं प्रकरण बाहेर आलं
FIR दाखल झाला आणि एवढं मोठं बोगस काम केल्याचं बक्षीस गिरीश महाजनांना पालकमंत्री केलं. हे सर्वात मोठं गोडबंगाल आहे. आता या कुंभमेळ्याच्या निमित्तानं सांगतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी असं म्हटलंय की 0.1% जरी मराठी शाळांना दिलं असतं त्यातलं तर 100पेक्षा अधिक मराठी शाळा जगल्या 35,000 सर्वोच्च कोटीमधल्या न्यायालय 1% जरी दिला असतं तरी मराठा शाळा वाचल्या असत्या असं ते. जे पैसे दिलेत त्यामध्ये 1% भ्रष्टाचार कमी केला असता तरी पण शाळा वाचल्या असत्या. भाजपची बैठक गेल्या आठवड्यात इथेच झाली होती नाशिकमध्ये आणि तिथले प्रदेशाध्यक्ष म्हटले होते की SIRच्या माध्यमातून आता विरोधकांची मतं कशी कमी होतील याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तर तुम्हाला काय वाटतं SIR ही विरोधकांची मतं कमी करण्यासाठीच आहेत का? अर्थात ही SIR आपल्या इथे होते हा काही पहिलं उदाहरण नाही. याआधी बंगालला, बिहारला ठिकठिकाणी जे जागेजागी झाली त्याचाच कित्ता महाराष्ट्रातही गिरवला जाणार आहे. आम्ही यांना ओट चोर गद्दी छोड म्हणत होतो, आता चंदा चोर म्हणायला लागलोय. कुठे त्याच्याही पलीकडे जात असताना आता SIRच्या निमित्तानं मतदार यादीमध्येही आता हे चोरी करू लागलेले आहेत. एक नागरिक म्हणून आपल्या अधिकारावर आणलेली ही गदा आहे आणि एकंदरीत ही सर्व मोटर्स ऑपरेंडी भारताला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जात आहे. SIR ही अत्यंत चुकीची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला करण्यात कुठलीही अडचण नाही, मात्र त्याच्यात जी घाई घुसड आहे. आता कोणत्याही निवडणुका नाहीत आणि कोणत्याही निवडणुका नसताना SIRच्या संदर्भामध्ये जी मुदत 17 तारीख ठेवली होती 17 ऑगस्ट, या 17 ऑगस्टपेक्षा हिला जर कार्यकाळीचा जर ऑक्टोबरपर्यंत 30 ऑक्टोबरपर्यंत ठेवला असता, त्यानंतर ऑक्टोबरनंतर पुन्हा त्यांना वेळ घेऊन या डिसेंबरपर्यंतचा कार्यक्रम जर याला जानेवारी डिसेंबरपर्यंत जर दिला असता तर हे काम सुरळीत होऊ शकलं असतं, अन्यायकारक हे होऊ शकलं नसतं. आता याच्यात घाई चालू आहे. मला याच्याही पलीकडे SIRवर एक टिप्पणी करताना आजचीच घटना सांगायची वाटते की हैदराबाद हाऊस नावाचं एक भवन हे नागपूरला आहे आणि ते हैदराबाद हाऊस जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि कार्यालय आहे. आज सकाळी नागपूरमधल्या सगळ्या विधानसभेच्या BLAंना त्या ठिकाणी सगळ्या BLOंना आज हैदराबाद हाऊस या ठिकाणी सगळं मॅपिंग सगळं दस्तावेज घेऊन बोलवलं. आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यालयात जर झालेलं सगळं मॅपिंग हे घेऊन जर बोलवत असतील तर आता सुप्रीम कोर्ट हायकोर्ट पण त्यांना आता काही मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयातून चालवायचे आहेत का असा एक प्रश्न विचारल्यास चुकीचं ठरणार नाही. राज्यात किती मतदार कमी होतील असं तुमचा अंदाज आहे SIRच्या प्रक्रियेत? सरकार जे आहे अंदाज जो आहे तो आमचे ग्राउंड रिपोर्ट जे आहेत, मी पण एका बूथचा BLA 2 आहे, त्यामुळे BLA 1 माहीत नाही, BLA 2 आहे. आमचे सहकारी आमचे सातत्याने 70,000 BLA 2 जे आहेत आमचे हे कार्यरत आहे आणि या सगळ्यांच्या माहितीनुसार शहरी भाग ग्रामीण भाग असा दोन त्यातला फरक आहे. ग्रामीण भागामध्ये मृत पावलेले आणि शहरात गेलेले अशांची जी संख्या आहे ही 5-7% आसपास आहे. शहरी भागामध्ये ती दुपटीने कुठेतरी असल्याची आमची माहिती आहे. आपल्याही माध्यमातून जेव्हा आम्ही माध्यमाच्या प्रतिनिधी बोलतो तेव्हा आपणही हेच सगळं सांगत असता. मात्र आता याच्यातले किती काटायचे आणि कोणत्या भागातले कापायचे हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ठरणार आहे. कुंभमेळा हा जो कुंभमेळा मंत्री जे काय महाजनांना दिलेला आहे हेच पद मुळात असंविधानिक आहे पूर्णपणे. हे सरकारच असंविधानिक आहे. आज मराठी भाषेच्या सक्तीवरनं सध्या राजकारण चालू आहे. मुंबईमध्ये आपण बघतो की रिक्षा चालकांना ही सक्ती केलेली आहे. अखिलेश यादव यांचं असं म्हणणं आहे की मराठी म्हणजे भाषेचा हा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये, हा घटनात्मक अधिकाराच्या विरोधात आहे आणि तसं असेल तर मुंबईमध्ये जेवढ्या विदेशी कंपन्या आहेत त्यांनाही मराठीची सक्ती करा. आपलं काय मत आहे? एकंदरीत जो जातीवाद जो आहे ज्याला आपण पोलरायझेशन म्हणतो त्यामध्ये भाषा देखील ही तिच्यावरही राजकारण केलं जातं. त्यामुळे जात धर्म पंथ लिंग सीमा आणि भाषा यावरून राजकारण करू नये हा सेक्युलरिझमचा असणारा मूळचा अर्थ आहे आणि तो अर्थ घेऊन जात असताना आपण या संदर्भामध्ये आपली मराठी भाषेची अस्मिता ही जोपासलीच पाहिजे. इतर राज्यांमध्ये स्थानिक मातृभाषेला जसं महत्त्व आहे तसं आपल्या भाषेतही ते आपल्याही मराठी भाषेचं असलं पाहिजे आणि आपल्या मराठी भाषेला या सरकारने क्लासिक लँग्वेज अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र त्याचं तो दर्जा टिकवण्याकरता ते काय करतात ते कुठेही काही करत नाही. त्यामुळे भाषेचं प्रोत्साहन देणं, आपल्या मराठी शाळा ज्या आहेत खेड्यातल्या त्या बंद करणं हा डाव सरकारचाच कुठेतरी असल्याची शक्यता नाकारता येत. तर दुसरीकडे त्यावर हे राजकारण होतं आहे, हे चुकीचं आहे. आपण महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी मराठी भाषा बोलली पाहिजे हा त्यांना आग्रह करू, त्यांना प्रेमाने आपण जिंकू आणि आपली भाषा ते बोलले पाहिजे. हे सौहार्दाच्या वातावरणातून हे शक्य आहे. मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये वाद निर्माण करायची आणि दुथडी निर्माण करायची ही
पोलरायझेशनची जी नीती आहे ही अत्यंत चुकीची आहे. पण मुंबईचे रिक्षा चालक ऐकत नाही, ते कोर्टामध्ये जाण्याची भाषा करतात. अशा वेळेस सरकारने काय नाही, केलं? त्यांना मारझोड जी होती हिचं समर्थन नाही. त्यांनी आपली भाषा शिकतील या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. काही सरकारने नियम बदलले असतील त्यातही काही हरकत नाही. आणि अनेक रोल मॉडेल आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पण रोल मॉडेल आहेत. जपानचे, चीनचे, काही अजून इतर देशातले आहेत, कुठे युरोपमधल्या पण भाषांचे आहेत. भारतामध्ये जर आपण बोलायला गेलं तर दक्षिणेतले राज्य जे आहेत त्यांचे रोल मॉडेल्स आहेत. तर असं वातावरण आपल्याला तयार आपण केलं पाहिजे. सामाजिक सौहार्दता वाढवली पाहिजे आणि आपली भाषा सर्वजण आनंदाने शिकतील अशा स्वरूपामध्ये आपण देखील त्यांच्याजवळ आपली भाषा घेऊन गेलो पाहिजे. आणि मराठी ही टिकलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोलल्या जायला पाहिजे आणि सर्वातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ही भाषा शिकण्याच्या अनुषंगानं प्रयत्न केले. राज्य सरकारने कोचिंग क्लासेसच्या बाबतीत एक नवीन कायदा प्रस्तावित केला आहे आणि त्याचा मसुदा जारी केलेला आहे. कोचिंग क्लासेसवर कठोर निर्बंध, त्यांच्या फीज वाढीवर निर्बंध असे आजार काय आहे की नीटची एक्झामिनेशन फुटते. नीट पेपरमध्ये घोळ आहे. ज्या UPSC MPSCचे पेपर जे फुटतात आहे अशा तक्रारी आहेत. तलाठ्याच्या, ग्रामसेवकाच्या, कोर्टातल्या ज्या परीक्षा आहेत त्या फुटतात आहे. त्यामुळे आजार काय आहे तर पेपर फुटी आहे आणि उपचार काय केला जातोय तर कोचिंग क्लासेसची आचारसंहिता निर्माण करा. त्यामुळे आजार सोडून उपचार करण्याची ही एकंदरीत जी पद्धत सरकारची आहे ही आपलं लक्ष दुसरीकडे नेण्याच्या अनुषंगानं त्यांचा हा खटाटोप दिसतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आले होते नाशिकमध्ये. त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी 2014च्या वेळेसच प्रपोजल दिलं होतं की एकत्र यावं, मात्र आमच्या वरिष्ठांनी ते रिजेक्ट केलं आणि नंतर ते आमचे नेते आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट दिल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी टिप्पणी करणं योग्य राहणार. मला असं वाटतं की आज आपण प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारावेत. आपला सन्मान आणि सातत्याने मी प्रदेशाचे झाल्यानंतर आपण नाशिकला भरपूर मदत करतात, सहकार्य करतात, एक जिव्हाळा आपण जोपासायबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र आजची आमची हेडलाईन जी आहे ती प्रशिक्षणाची जाऊ दे आपल्याला विनंती. ये यहाँ पर 16वां राज्य है कि यहाँ शिविर संपन्न हो रहा है और इस शिविर में संगठन सृजन के तहत संगठन की प्रक्रिया ये बूथ तक नहीं बल्कि हर व्यक्ति तक, हर घर तक, हर मन तक चाहे, इसको लेकर एक गंभीरपूर्ण हम चर्चा करने वाले हैं. हमारा तरीका सौहार्दपूर्ण रहेगा, संवादात्मक रहेगा, कार्यानुभव का रहेगा और इसके तहत हम आने वाले सालों की, दिनों की हमारी रूपरेखा और हमारा कार्यक्रम जो है वो सुनिश्चित करेंगे. इसके 90 दिन वेणुगोपाल जी आकर संगठन का जो एक्शन प्लान है उसका रिव्यू करेंगे और अंत में इसके समापन के लिए राहुल जी खुद भी यहाँ आने वाले हैं. और दरमियान का जो ट्रेनिंग का अवधि है उसमें तमाम जो सीनियर लीडर्स हैं वो भी यहाँ पर आएंगे और कुछ अधिवक्ता भी आएंगे और उसके साथ साथ ग्रुप डिस्कशन, श्रमदान और जो तालीम जो है मैट, ये सब के साथ हम कुछ सीखने का प्रयास करेंगे. आज कुंभमेळा मंत्री नाशिकमध्येच आहे. तुम्ही मगापासून कुंभमेळ्याच्या कामांवरती अनेक आरोप केलेला आहे, पण कुंभमेळ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे आज त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. नाही, कसा आहे त्यांनी तो सांगितला तर मग त्याच्याबद्दल बोलता येईल. असं म्हणाले की जे टेंडरमध्ये घोटाळा झाला असं म्हणत आहे, मात्र त्यामध्ये सरकारची कुठेही फसवणूक झाली नाही, सरकारचं आर्थिक नुकसान झालेलं नाहीये आणि तो घोटाळा मी स्वतः पोलिसांना FIR करायला सांगितली, मी कारवाई. म्हणजे पोलिसांना FIR करण्याकरता मंत्र्यांना सांगावं लागतं. म्हणजे FIR करा याचाच अर्थ करू नका असं पण सांगत असतील. त्यामुळे याच्यात काय काय करा सांगितलं आणि काय काय नका करू सांगितलं तेही बरं होईल. पूर्ण नाशिक जे आहे ते खोदून ठेवलं आहे आणि हाताच्या कंगणाला आरसा कशाला, आम्ही कशाला बदनामी करण्याची आहे. सगळे लोक नाशिकमधले राहणारे लोक हे सर्वजण या कुंभमेळ्याच्या संदर्भात टिप्पणी करत आहे. एवढंच नाही तर संतांनी देखील या इथल्या अनागोंदी कारभाराच्या संदर्भात मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांनी काही होणार नाही. त्या एकंदरीत त्यांचे जे आरोप आहेत ते आरोप त्यांच्यावरच उलटून पडणारे सर्व आरोप आहेत. त्यामुळे त्यांनी या संदर्भात पळवाट न शोधता आता कुठेतरी प्रायश्चित्ताची भाषा केलेली बरी राहील, एवढंच त्यांना या निमित्तानं त्यांनी प्रायश्चित्त करावं. आता काय करावं त्याचे अनेक भाग आहेत, त्यामुळे त्याच्यात न बोललेलं बरं. आणखी एक त्यांनी मागणी केली राहुल गांधींच्या अनेक कार्यक्रम होते, देशभर त्यांनी किती कार्यक्रम घेऊ दे, काँग्रेस नेत्यांनी किती भाषणं करू दे, पण देशातील जनता ही मोदींच्याच मागं आहे असं एक वक्तव्य त्यांचं आज आहे. त्यांचं हे वाक्य, त्यांना वाक्य बोलण्याची आवश्यकता का पडली त्याचा पहिले त्यांनी खुलासा करावा, नंबर 1. नंबर 2, त्यांनी मोदींच्या पाठीशी राहत असताना मोदींनी कोणचं दिलेलं वचन जे आहे ते पूर्ण केलं या संदर्भात देखील त्यांनी जरूर
त्यांनी आढावा दिला पाहिजे. न खाऊंगा न खाणे दूंगा, तर खाणे चालू आहे, खाऊ देणे चालू आहे. आणि नाशिकमध्ये भारतातलं सगळ्यात मोठं उदाहरण नाशिक आहे. दुसरा, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख. तिसरा, भारतामध्ये दरवर्षी 2 कोटी रोजगार जे आहेत ते निर्माण होतील. 100 स्मार्ट सिटी. स्वामीनाथन आयोग जो आहे त्याची अंमलबजावणी केल्या जाईल. लागत मूल्याच्या 1.5 शेतमालाला भाव दिला जाईल. बेटी बचाव बेटी पढाव, महिलाची सुरक्षितता हा सर्वात मोठा ऐरणीवरचा एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर रुपया जब गिरता है तो पंतप्रधान गिरता है तो रुपया गिरता है. आता आपण कुठे रुपया आपला कुठे गेला या संदर्भामध्ये काय आहे ते त्यांनी बोलावं. अमेरिकेच्या ट्रम्पला मोदी का घाबरतात या संदर्भामध्ये त्यांनी सांगावं. विश्वगुरू बनत असताना आता अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर मोदी झालेले आहेत अशी वैश्विक टीका आपल्यावर होते आहे. या संदर्भामध्ये देखील त्यांनी बोलावं. त्याच्याच पुढच्या प्रक्रियेमध्ये पहलगामच्या हल्ल्यामध्ये, पुलवामाच्या हल्ल्यामध्ये जे आतंकवादी होते ते कोण होते, ते का पकडले गेले नाही याचाही खुलासा त्यांनी कुठेतरी करावा. आपला जो एकंदरीत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो खाली पडतोय. आपला हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो खाली पडतोय. आपला हंगर इंडेक्स जो आहे तो वाढत चालला आहे. त्यामुळे सगळ्या पॅरामीटर्सवर आपली अधोगती ही जी होत आहे ती या संदर्भात त्यांनी 12 वर्ष एक तप आता पंतप्रधान राहिल्यावर मोदींची वाहवा करत असताना त्यांनी त्यांचं प्रगती पुस्तक लोकांपुढे ठेवावं. राहुल गांधींवर आमच्यावर टीका करून काही होणार नाही. त्यांनी त्यांचं रिपोर्ट कार्ड दाखवावं ही त्यांच्याकडून नम्र अपेक्षा आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.